हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? तर चला, संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर सगळ्यांना आधी गुड इव्हनिंग. आणि मी आणि दर्शन आम्ही दोघं मिळून ना आज चाललेलो आहोत. आमच्याकडे एक नवीन पाहुणी येणार आहे, तिला आणण्यासाठी. तर मी तर उत्सुक आहे, दर्शनसुद्धा तुम्ही पाहताय की खूप जास्त उत्सुक आहे. तर इथे ना आम्ही दोघं मिळून आता थांबलेलो रिक्षाची वाट पाहायला. आणि आपल्याला गरज असेल ना तर रिक्षावाले समोरून जातात, पण काही थांबत नाही. तर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला एक रिक्षा मिळाली. म्हणजे अगदी ना देवरूपी तो आला रिक्षावाला आमच्या समोर. आणि आम्ही दोघंही आता चाललेलो आहोत. आणि संध्याकाळचा वेळ म्हटला ना की मुंबई म्हणजे ट्रॅफिक आणि फुल ट्रॅफिक असते. तर अशातच ना छान अशी लाईटिंग वगैरे जी होती बघत करत मी चाललेली, कारण मला संध्याकाळच्या वेळेला बाहेर जास्त पडायला मिळत नाही. सो इथे आम्ही येऊन पोचलेलो आहोत. इथे आहे टू व्हीलरचं हे सेंटर. आणि इथे ना दर्शनने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दर्शनने तिच्या पप्पांनी मिळून मस्त एक छान टू व्हीलर म्हणजे स्कूटी बुक केलेली आहे. आणि या चिल्ड्रन डेच्या ओकेजनमध्ये आम्ही ती घ्यायला आलेलो आहोत. म्हणजे माझ्या आणि म्हणजे नम्रता आणि दर्शनसाठीच म्हटलं तरी चालेल, कारण माझ्यासाठी तीच आहेत लहान. सो मस्त आमचं हे छान इथे पाहू शकता आमची स्कूटी आहे. तर ही आहे आमच्या घरातली नवीन पाहुणी. सो मस्त एकदम छान सिलेक्शन केलेलं दर्शनने. एकदम कलरसुद्धा खूप सुंदर आहे. आणि खूप दिवस झाले ना घेण्याचा विचार होता की घ्यायचा, पण थोडे प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे आपण पुढे मागे करत असतो. बट फायनली दिवस आला आणि गाडी घरी आलेली आहे. खूप जास्त आनंद झाला. आणि नम्रता इथे पहा, छान ना पूजेची तयारी करण्यासाठी तिने एकदम मस्त ताट वगैरे रेडी केलेलं. आणि आता घरी वस्तू आणल्यानंतर कोणतीही असू दे, मग ती छोटी असो किंवा मोठी, तर आपण आधी सगळ्यात आधी छानपैकी पूजा वगैरे करतोच. तर तशीच ते छान ना मस्त एकदम स्वस्तिक वगैरे काढून नम्रताने छान पूजा करायला घेतलेली आहे. दिवा वगैरे सगळं तिने रेडी करून आणलेलं. म्हणजे मी आणि दर्शन ना आम्ही डायरेक्ट इथे आलो आणि आम्ही येईपर्यंत तिने सगळी तयारी केलेली. तर दर्शनचे पप्पा नाही आहेत, कारण ते ना बाहेर आहेत. त्यांचं म्हणजे कामासाठी त्यांना बाहेर जावं लागतं. तर मुंबईच्या बाहेर आहेत, तर ते येतील संध्याकाळी आणि आल्यानंतर मग गाडी पाहतील. तर आता नम्रताने पूजा केली, त्यानंतर मी करायला घेतली. आणि ती आता गेलेली आहे हार आणायला, कारण आम्ही नव्हतो म्हणून ती हार आणायला गेली नव्हती. आणि आम्ही डायरेक्ट दोघं मिळून गाडी घेऊन डायरेक्ट घरीच आलेलो. सो आता कोणतीही म्हणजे आपल्या गाडीवरती विघ्न येऊ नये म्हणून एक छान नारळसुद्धा फोडून घेतला. आणि कोणतीही नवीन वस्तू आणली ना की आमच्याकडे त्याला नारळ वगैरे दाखवला जातो. आणि स्पेशली आता ही गाडी आहे, तर त्यामुळे. आणि खूप छान वाटलं. मस्त एकदम छान गाडी आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुन्हा. बाय बाय.